नमस्कार मंडळी, पावसाळा म्हटलं की आपल्याला काहीतरी चटपटीत खायचं मन होतं। तर करिश्मास मेजवानीमध्ये आज आपण स्वीट कॉर्न पासून अशीच चटपटीत आणि मस्त भन्नाट चवीची रेसिपी तर याकरिता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी स्वीट कॉर्न घेतलेले आहेत। आता बंद चालू करत आपल्याला थोडंसं जाडसर असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कढीपत्ता, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा मीठ, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा भाजलेल्या जिरेची पावडर, 1 चमचा आमचूर पावडर आणि 1 चमचा गरम मसाला पावडर, सोबतच 1 चमचा लसूण आल्याची पेस्ट टाकून घ्यायची आणि 1 उकडलेला बटाटा खिसून टाकून घ्यायचा। आता यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेऊयात। त्यानंतर इथे मी 1 वाटी ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत आणि सोबत 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही त्याऐवजी कॉर्न फ्लोअर देखील वापरू शकता। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। यामध्ये पाणी वगैरे काही सुद्धा टाकायची गरज लागत नाही। आता हे सगळं छान असं मिक्स करून घेतल्यानंतर हात स्वच्छ धुवून घेऊयात आणि तेलाचा हात घेऊन थोडंसं मिश्रण घेऊन दोन्ही हाताच्या मदतीने आपल्याला टिक्कीचा शेप देऊन घ्यायचा आहे, कटलेटचा शेप देऊन घ्यायचा आहे। तर इथे आपण स्वीट कॉर्न कटलेट बनवत आहोत। तर इथे मी सगळे कटलेट बनवून घेतलेले आहेत। आता आपण गरमागरम तेलामध्ये फ्राय करून घेऊयात। गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि मोठ्या आचेवरती 3 ते 4 मिनिटे एका बाजूने छान गोल्डन कलर येऊपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। 3 ते 4 मिनिटांनंतर पलटी करून घ्यायचे आहेत आणि पुन्हा 3 ते 4 मिनिटे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। पूर्णपणे इथे आपल्याला 7 ते 8 मिनिटे लागतात फ्राय होण्यासाठी आणि 7 ते 8 मिनिटांनंतर तुम्ही ते बघू शकता मस्त असे आपले कुरकुरीत हे स्वीट कॉर्न कटलेट बनवून तयार होतात। आता हे आपण काढून घेऊयात। बघू शकता मस्त याला कलर आलेला आहे। तर पावसाळ्याच्या दिवसात असं काहीतरी चटपटीत खावंसं लागतं आणि पावसाळा म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दिसतात ते स्वीट कॉर्न आणि भजी दिसतात। तर इथे मी सगळे कटलेट काढून घेते आणि गरमागरम कटलेट टोमॅटो सॉस सोबत सर्व करू शकता किंवा हिरव्या चटणी सोबत किंवा एकदम गरमागरम चहा सोबत सर्व करू शकता। नक्कीच रेसिपी ट्राय करून पहा। रेसिपी कशी वाटली कमेंट्स मध्ये मला नक्कीच सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। बघू शकता वरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असे कटलेट बनून तयार झालेले आहेत।